आज कितवा दिवस आहे आणि कशासाठी बसलो कशानंतर? आज आमच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. आम्ही तिघं सहकारी मिळून आंदोलनाला बसलो आहेत. ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचार संदर्भात आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. गेली 10 वर्ष ग्रामपंचायतने आम्हाला पूर्ण कामाचा हिशोब द्यावा आणि जिथं-जिथं कामं झाली ते आम्हाला दाखवून द्यावी. काय केलं ह्याने सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील किंवा बी ह्या संगनमतानं ह्या गावात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळं बी इथं यायला टाळाटाळ करत आहे. आमचा स्पष्ट आरोप आहे की जोपर्यंत बी इथं येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील. बिडू काय येत नाही असं वाटतं तुम्हाला? बीडीओला राजकीय दबावावरनं टाकला जातो. त्यामुळे बीडीओ आम्ही मागा फोन केला तर बोलते कोण आमदार आले, कोण कमिटी आली. आम्हाला त्याचं काही देणं-घेणं नाही. आजपासून आम्ही पाणी त्यागही करत आहोत आणि आम्ही आरोग्य सेवा ही आजपासून नाकारलेली आहे. जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहोत. आता तुम्ही बोलताना तुमची तब्येत कुठं खालवल्यासारखी दिसते वगैरे. मग आता आरोग्य सेवा बंद केली हे त्यांना माहीत आहे का असं मी त्या संदर्भात? आरोग्य सेवा बंद केली त्यांना रिपोर्ट जायलाच ना आता. बरं आता ह्याच्या पुढची काय तुमचं म्हणजे हे धोरण असणार आहे? आमचं ध्येय धोरण एक आहे की आम्हाला ग्रामपंचायतचा मागील 10 वर्षापासून रुपयाचा हिशोब द्यावा आणि त्या हिशोबाच्या अंतर्गत जे गावामध्ये कामं झालेली ती ऑन द स्पॉट ह्यांनी दाखवावी. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. आज ना उद्या तो उघडकीला येणारच आहे. ह्यावर आम्ही ठाम आहे. अंदाजे आकडा काय आहे? अंदाजे आकडा 3 ते 4 कोटीच्या आसपास आहे. ज्या प्लसच आहे, पण अंदाजे सांगतो मी. आपल्याकडे काय तशी हो, आमच्याकडे पुरावे आहेत ना. आम्ही दाखवू शकतो तुम्हाला. ह्यांनी कोणत्या पद्धतीनं ग्रामपंचायतचं ऑफिस आहे, त्यामध्ये किती काम केलं, त्यासाठी निधी किती आला आणि वापरला किती, हे आमच्याकडे आहे ना. आम्ही दाखवू शकतो. त्यामुळे बी इथं येऊ शकत नाही. नागरिक या नात्यानं मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की हा जो भ्रष्टाचार झालेला आहे तो भ्रष्टाचार कुठं तर संगनमतानं झालेला आहे असं आम्हाला प्रशासनातील जे लोक आहेत आणि आमच्या गावातील सरपंच असतील, ग्रामसेवक असतील यांच्या संगनमतानं झाल्यामुळं आज उपोषणाचा 4था दिवस असून सुद्धा आज या ठिकाणी कोणीही दखल घेण्यासाठी तयार नाही. एवढं गेंड्याच्या कातड्याचं जे काय प्रशासन आहे हे प्रशासन कधी सुद्धीवर येईल आणि कधी आमच्या या उपोषणाचा दखल घेऊन झालेला भ्रष्टाचार बाहेर काढेल याची आता या ठिकाणी आम्हाला शंका लागलेली आहे की संगनमत असल्यामुळे हे एकमेकाच्या आड धरतायत आणि आमचं जे काही उपोषण चाललंय त्याकडे दुर्लक्ष करतायत. याचा त्यांना खूप गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत. आम्ही या ठिकाणी आज उपोषणावर तर हे तिघजण ठाम आहेतच. जर आमची अजून दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे सर्व ग्रामस्थ मिळून. या ठिकाणची जिल्हा परिषद प्रतिनिधी असतील किंवा माडीचे आमदार असतील ती लोकं काय आलीत का संदर्भात? कोणी आमच्याकडे आमचे आमदार साहेब आलेले नाहीत किंवा कोणताही एक राजकीय पुढारी या ठिकाणी येऊन आमच्या या उपोषणाची दखल घेतलेली नाही त्यांनी आमची अजून. आता गावकरी म्हणून नेमकं काय निर्णय घेणार? गावकरी म्हणून आम्ही या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या या भ्रष्टाचाराचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा पूर्ण आमच्या समोर येत नाही, किती भ्रष्टाचार झालेला आहे काय आम्हाला समजत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषण तर करणारच आहेत आणि या ठिकाणी कोरोली फाट्यावर आम्ही रस्ता रोकोचं निवेदन एक थोड्या वेळात आम्ही देणार आहेत आता प्रशासनाला. तर तरुण पिढी देखील उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे. कोरोलीसारखं चांगलं गाव आहे, परंतु भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे. तर याच्यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. मी रणजित लामकाने सध्या चालू उपसरपंच. त्यांची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि बरोबर आहे. आमच्या जो गावचा सरपंच महिला आहे आमच्या गावामध्ये. पण महिला सरपंच असताना तिचा पती नशीर शेख याने आतापर्यंत जर पिराच्या कुरोलीमध्ये आता 55 वर्ष ग्रामपंचायत स्थापन होऊन झाली, पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण असेल तर तो नशीर शेख आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये 10% 5% शिवाय त्याने कुठलंही काम केलं नाही, कुठल्या कामाची क्वालिटी नाही, भ्रष्टाचार केलेला, मुगरूपणाची भाषेत बोलणं आणि हे जे काय मागते ते काय चुकीचे मागत नाही त्यांची आणि प्रत्येक गोष्टीचं आमच्याकडे ते हे आहे. सध्या आम्ही त्या बॉडीत असून सुद्धा त्यांनी कुणाला न विचार करता एकतर्फी कारभार करून खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि 5 वर्षात त्यांनी केलेली हीच फक्त आम्ही माहिती मागतोय. पण आता ह्याच्यापर्यंत प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. खरं तर बेडू साहेबांनी येणं अपेक्षित होतं आम्हाला. पहिल्या दिवशी न येत आले नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी अपेक्षित होतं. पण आज जर 4थ्या दिवशी जर तुम्ही येत नसाल आणि जर ह्याची काय दखल घेत नसाल तर तुम्हाला याचं गांभीर्यच राहिलेलं नाही. मग तुम्ही सरपंचाला आम्हाला बेडू साहेबांना विचारायचं आहे की तुम्ही सरपंचाला म्हणजे नशीर शेखला किंवा त्याच्या मालकीणीला वाचवायचा तुमचा प्रयत्न आहे का? आणि जर आज संध्याकाळपर्यंत जर ह्यावर तोडगा नाही निघाला तर आम्ही ग्रामस्थ म्हणून पुणे पंढरपूर हायवे रस्ता रोको करण्याची आम्ही तयारीत आहे.
आता हे किती दिवसापासून तुम्ही कागदोपत्री करता? कागदपत्री खूप दिवसापासून आम्ही करतोय, पण प्रशासनाची दखलच घेतली नाही. पालखीचा आता 40-45 लाख रुपयाचा निधी आता 1 महिन्यापूर्वी आला होता. त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झालाय. आणि सर्व हा नशीर शेख त्या आमच्या मुमताज शेख सरपंच आहे, तिच्या पतीने केलेला आहे. आणि सगळ्या गावाला माहिती आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी फक्त पैसे खाणे, कामाचं त्याला काही देणं घेणं नाही. फक्त प्रत्येक गोष्टीत पैसे खाणं हाच त्याचा उद्योग होता. आणि त्याला पाठीशी कुठेतरी प्रशासन घालते, असा आमचा गंभीर आरोप आहे. स्थानिक अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांच्यावर आरोप केला. अजिबात होत नाही. अल्पसंख्याक असल्यामुळे जर आमचं गाव अल्पसंख्याक किंवा काय असं काहीच मानत नाही. पण तो अल्पसंख्याक असता तर मग त्याला आम्ही सरपंच व्हायला आमच्याकडे दुसरी कॅटेगरी लोक होती. आम्ही उलटं एक अल्पसंख्याक सरपंच होते म्हणून आमच्या गावाने त्यांना बिनविरोध केले. सरपंचाच्या साठी इलेक्शन सुद्धा लावलं नाही. मग तुम्ही जसं म्हणताय की अल्पसंख्याकाला जर हुस द्यायचं नसेल तर आम्ही तिथं इलेक्शन लावलं असतं. आम्ही अजिबात लावलं नाही. त्या सरपंच पद हे आम्ही सर्व बहुमताने 13 बॉडीने त्यांना सरपंच म्हणून निवडून दिलं होतं. म्हणजे नेमणूक केली होती. तिथं काही त्या जागेसाठी सरपंचाच्या विरोधात एकही अर्ज पडला नव्हता. त्याच्यामुळे अल्पसंख्याक हा मुद्दाच राहत नाही. जे सरपंच आहेत त्यांच्या पाठीमागे कोण असं वाटतं का तुम्हाला? त्या म्हणजे जे सरपंच आहेत त्याच्यामुळे काहीतरी राजकीय त्यांच्यावर असल्याशिवाय एवढा माणूस एवढा निर्भय होत नसतो. किंवा आज त्याची एक दुसऱ्या न्यूज आलेले चॅनल बघा, त्याची भाषा बोलण्याची भाषा बघा, अतिशय ह्याच्यामध्ये बोलणं आहे. आणि एवढं सगळं करून एवढी मोठ्या चोरी करून भ्रष्टाचार करून अजून तुम्हाला त्याच्यापेक्षा सांगतो की 1,20,000 रुपये त्यांनी एक भ्रष्टाचार आम्ही पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल करायला गेल्यानंतर आम्हाला तिथून माघारी बोलून घेऊन ह्याच जो नशीर शेख आहे ह्याने 1,20,000 रुपये गुपचूप आमच्याकडे आणून दिले. माझ्याकडे आणून दिले. आम्ही तेच 1,20,000चं काम ग्रामपंचायत शाळेचं मराठी शाळेचं काम केलंय त्याच्याकडनं पैसे घेऊन. आणि तो माणूस आता म्हणतो मी पैसे कधी दिलेच नाही. त्यावेळेच्या ग्रामसेवकनं ह्याने स्वतःनी पैसे माझ्याकडे आणून दिले आमची तक्रार करू नका म्हणून. आणि आज तोच माणूस सांगतो मी 1 रुपया कुणाला दिला नाही. एकट्या लबाड आणि खोटं बोलणाऱ्या माणसाबद्दल काय बोलायचं आपण. फक्त भ्रष्टाचार आणि पैसे खाणं ह्याशिवाय काहीच त्या माणसानं त्याच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलं नाही. आणि ज्यावेळी हे आतापर्यंत कोणी लक्ष दिलं नव्हतं, पण नवीन पोरं आहेत लक्ष द्यायला लागलेत. आणि तुम्ही जर चूक केली नाही तर तुम्ही समोर येऊन सांगा ना, आम्ही चूक केली नाही, आम्ही खोटं ठरल. आमच्यावर तुम्ही जर खोटं काय आरोप करत असाल तर आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल. पण तुम्ही समोर येत नाही, सांगत नाही. आणि तुम्ही घरी बसून आज 4 दिवस झालं, पण तो सरपंच म्हणून त्याचं काम होतं. सरपंच म्हणून स्वतः किंवा त्याच्या मिसेसनी इथं येऊन यांची दखल घ्यायला पाहिजे. कुठल्या प्रकारची दखल घेतली? सरपंच आणि जी बॉडी जी मेंबर लोक आहेत तिथे आपल्याला किती लोक त्यांच्या विरोधामध्ये? आता तसं बघायला गेलं तर आमच्याकडे आम्ही 13ची बॉडी आहे, तर त्याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 9 जण आमच्या बरोबर आहेत. बरोबर आहेत म्हणजे सगळं गावच आमच्या बरोबर आहे. इथं जे बसलेले आहेत ते सगळे काही कोण एका गटातटाचं नाही. हे गाव म्हणून गावात होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी इथं सगळे लोक बसलेले. इथं आज आता मी जी बोलतोय किंवा आमची इथं बसलेत हे काही कुठल्या गटाचं नाही म्हणून आम्ही गावाचं म्हणून बसलो. शेख यांच्या किती दिवसापासून भ्रष्टाचाराचा हा सगळा शेखचा निवडणूक झाली की 1-2 महिन्यामध्येच त्यांनी सुरुवात केली काम. हे पाठीमागचं दिसतंय ते ग्रामपंचायत ऑफिस 7 लाख रुपयाचं त्यांनी बिल काढले. आणि तुम्ही याचं ऑडिट करा म्हणून आम्ही कालच सांगितलं की याचं ऑडिट करा. आणि आम्हाला लगेच त्याचा लगेच एकाच वस्तू आम्ही 20, 25, 30 कामांची यादी मागतोय. तुम्ही प्रशासन म्हणते किंवा आमचे ग्रामसेवक म्हणते त्याला वेळ लागेल. ठीक आहे, त्याला वेळ लागेल, पण फक्त ह्या ग्रामपंचायतचं तुम्ही जे 7 लाख रुपये बिल काढले ते कसं काढलं आणि याचं एस्टिमेट किती होते हे सांगा. जर त्याच्यामध्ये जर तो दोषी निघाला तर त्याच्यावर काय कारवाई करणार एवढं आम्हाला आश्वासन आम्ही मागतोय. त्याचं जर त्यांनी आज पूर्तता केली तर उपोषण पुढे ठेवायचं, लांबवायचं का थांबवायचं याच्यावर विचार नक्कीच होईल. असे तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशी कुठली किती कामं केली आहेत त्यांनी? खूप काम आहेत. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणलं तर ही येत आहे आमच्या इथं 1.5 लाख रुपयाचं शाळेचं बिल काढले. 1ही रुपयाचं काम केलेलं नाही. आणि ते आम्ही म्हणत नाही केलेलं नाही, तर तिथं जे आरोग्य तिथल्या जे काम करणाऱ्या जे महिला कर्मचारी आहेत त्यांचं रेकॉर्डिंग आमच्यापाशी की ते म्हणतात की 5 वर्षामध्ये इथं 1 रुपयाचे बिल 1 रुपयाचं इथं काम झालेलं नाही. हे आम्ही नाही म्हणत, तर तिथले काम करणारे कर्मचारी म्हणतात. आणि तिथं 1.5 लाख रुपयाचं बिल काढले. गावात स्मशानभूमीचं तिथं 1.5-2 लाख रुपयाचं बिल काढले. पालखी तळावर पुणे पंढरपूर हायवेवर एक नॅशनल ब्रिज होत होता. त्यावेळी ग्रामपंचायतची एनओसी लागत होती. 5 लाख रुपये घेऊन ह्या मुजोर सरपंचानं 5 लाख रुपये देऊन त्यांच्याकडे एनओसी घेतली, एनओसी दिली. पालखी तळावर आत्ताच 45 लाख रुपयाचं काम झालं. त्याच्यामध्ये 10% त्यांनी जे सीओने सांगितलेलं नव्हतं काम, कोयनकर साहेब म्हणून ॲडिशनल शिवाय त्यांनी सांगितलं होतं की इथं पालखी तळावरच ते काम करा 15 लाखाचं. त्यांनी ते 15 फक्त त्याच्या 10% कमिशनसाठी पालखी तळाचं वर आलेलं काम बाहेर नेलं. दुसरं 10 लाखाचं एक मुरमीकरणाचं काम होतं, तर ते 10 लाख रुपये फक्त पालखी तळावरच त्याचा मुरुम टाकायचा होता. आता आम्ही 1 महिना झालं पालखी होऊन आम्ही विचारतो त्यांना की तुम्ही 10 लाख रुपयामध्ये आपल्या गावामध्ये डॅम्पिंगनं मुरुम टाकला, तुम्ही किती खेपा मुरुम टाकला याचं त्यांच्याकडे उत्तरच नाही. आम्ही त्याचा हिशोब करायचा आहे म्हणते अजून. म्हणजे
तुम्ही 10 लाखातले आम्ही म्हणतोय, आमचं म्हणणं आहे तुम्ही 50 खेपा टाकल्या, 100 टाकल्या, 200 टाकल्या, 500 टाकल्या, काहीतरी सांगा. तर हा सरपंचचा पती म्हणतोय की अजून त्याचा आम्ही हिशोबच केला नाही. हा भ्रष्टाचार नाही होत? तुम्ही सांगा ना आम्हाला 1000 टाकला, आम्ही म्हणतोय तुम्ही 1000 टाकले टाका, कुठे टाकल्या सांगा, आम्ही तिथं येतो, आम्ही दुसरं JCB लावतो, डॅम्पिंग लावतो, तिथंच भरतो, तिथंच ओततो. तुमचं जर तुम्ही बरोबर असेल तर बरोबर निघाल. अजिबात ते सांगायला तयार नाही. माझ्या माहितीप्रमाणे त्या 10 लाखाच्या कामामध्ये फक्त त्यांनी 1.5 लाख रुपयाचं काम केले. 8.5 लाख रुपयाचं त्यांनी बिल मिळालं नाही त्यांना. पण हे आता आम्ही उघड केल्यामुळं त्यांना आता ते जर हे जर उघड होत नव्हतं तर ते 10 लाख रुपये पण असं त्यांना गायब करायचे होते. म्हणजे महिला प्रतिनिधी आहे, मात्र त्यांचे पती. मिस्टर सगळं चालवतात. सगळं चालवते हे मी म्हणत नाही. आमचं 7,000 लोकसंख्येचं गाव आहे. तुम्ही गावातल्या कुठल्याही लोकांनी विचारा, कोणत्याही तुम्ही कॅमेरा न ठेवता तुम्ही असं सहज विचारा, गावात फेरफटका मारा, तुम्हाला त्याच्यातले 99% लोक सांगतील की हा नशीर शेख हाच आणि मुजोर आहे हा माणूस. बोलण्याची भाषा नीट नाही. कोण 2-3 पैलवान असतील, त्या 2-3 पैलवानांच्या नावावर गाव सगळं बेटी जाण्याचा प्रयत्न करतोय, पण असं काही होणार नाही. तो जर त्या पण भाषेत जर तो जर बोलत असेल, त्याला जसं तसं आम्ही पण उत्तर देण्यासाठी तयार आहे.